संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 101। हा अभंग संत तुकाराम महाराजांनी अत्यंत आत्मीयतेने आणि जाणीवपूर्वक केलेला आहे। यातून ते सर्वसामान्य माणसाला कुठल्याही वयाचा स्थितीचा असो एक अत्यंत मौल्यवान जीवनात संदेश दिला आहे। अभंग बघूया। आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा। सकळाच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा। हित ते करावे देवाचे चिंतन, करुनिया मन एकविध। तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे। ओळी क्रमांक 1। आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा। म्हणजेच आता तरी माझा हा उपदेश आहे का, हेच खरे सांगणे आहे की कृपया आपले आयुष्य वाया घालवू नका। म्हणजेच संत तुकाराम महाराज वारंवार हा उपदेश करतात की आपलं मानवी जीवन हे अत्यंत मौल्यवान आहे, ते मिळणं दुर्मिळ आहे। पण आपण अनेक गोष्टींमध्ये भौतिक मोह, लोभ, अहंकार गुंतून ते वाया घालवतो। म्हणून महाराज आग्रहपूर्वक म्हणतात, कृपया आता तरी तुम्ही शहाणे व्हा। उदाहरण बघा, एक विद्यार्थी जर सतत मोबाईलवर वेळ घालवत असेल आणि अभ्यास करत नसेल तर गुरु सांगतील तू आयुष्याचा वेळ वाया घालवतो आहेस। त्याचप्रमाणे संत आपल्याला जीवनात सदुपयोग करण्याचा आग्रह करतात। ओळी क्रमांक 2। सकळाच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा। हित ते करावे देवाचे चिंतन, करुनिया मन एकविध। म्हणजे सर्वांच्या पायांना मी नमस्कार करतो, तुम्ही तुमचं चित्त शुद्ध करा। खरं हित म्हणजे देवाचं चिंतन करणं आहे, तेही एकाग्र आणि गूढ भावनेने। इथे तुकाराम महाराज नम्रतेने सर्व लोकांना साष्टांग नमस्कार करत आहेत। ते म्हणतात, मी तुमचा सेवक आहे, पण कृपया मन शुद्ध करा। शुद्ध चित्त म्हणजे कुठलाही द्वेष, लोभ, मत्सर, मोह, अहंकाराशिवाय असलेलं मन। पुढे ते सांगतात की खरं हित काही शरीर सुखात नाही, खरं हित म्हणजे भगवंताचं चिंतन, आणि चिंतन करताना मन एका ठिकाणी एकवटलं पाहिजे। उगाच वरंवर नव्हे तर आतून भावनेनं भरलेलं पाहिजे। उदाहरण बघा, जसं एखादा लहान मूल खेळात पूर्ण मनाने गुंततो, तसेच भगवंताचं ध्यान करताना मन एकविध असावं। आणखी एक उदाहरण म्हणजे एखाद्या गायकानं भक्तिगीत गाताना ते गाणं त्याच्या हृदयातून आलं पाहिजे। तसं देवाचं चिंतनही गूढ भावे म्हणजे खोल अंतरंगातून असावं लागतं। उभी क्रमांक 3। तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे। म्हणजेच तुकाराम महाराज खरा लाभ तो जो व्यापार म्हणजे भगवंताशी संबंधित आहे, मग त्यासाठी फार शिकवण्याची गरज काय। स्पष्टीकरण बघा, व्यापार या शब्दाचा अर्थ इथे व्यवहार, कृती असा आहे। संत तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही कितीही मोठे व्यवहार शिका, पण खरा फायदा तोच जो आत्म्याच्या उन्नतीचा आहे, ईश्वराशी संबंधित आहे। हा खरा व्यवहार आहे, बाकी सगळं नश्वर आहे। आणि ही गोष्ट समजायला फार शिकवावं लागत नाही, कारण ती सहज आहे, आपल्याला आतून समजते। उदाहरण बघा, एक सामान्य व्यवहारात आपण दुकान चालवतो, पैसे कमवतो, पण शेवटी त्यातून आपण काय शाश्वत मिळवतो? काही नाही। पण जर आपण जाणीवपूर्वक भगवंताच्या मार्गावर चाललो तर तेच खऱ्या अर्थाने लाभदायक व्यापार म्हणून ठरलेला असतो। यावरून एकत्रित सार बघा, या अभंगात संत तुकाराम महाराज अत्यंत साध्या पण गहन शब्दात मानवी जीवनाचा योग्य मार्ग दाखवतात। आयुष्य वाया घालवू नका, कारण ते अमूल्य आहे। मन शुद्ध करा, कारण त्याच शुद्ध मनातून भगवंत मिळतो। देवाचं चिंतन करा एकाग्रपणे मनापासून। खरा लाभ हा आध्यात्मिक मार्गात आहे,
ना की भौतिक संपत्तीत. यावरून असा संदेश आहे की मानव जीवनाचा उपयोग आत्मकल्याणासाठी करा. भगवंताच्या नामस्मरण, निस्वार्थ भक्ती आणि शुद्ध अंतःकरण हेच आयुष्याचं खरं यश आहे. संत तुकाराम महाराज हे आपल्याला आत्मिक जागृतीसाठी पुकार देतात. त्यांनी जीवनाची खरी दिशा दाखवली आहे, जी ना फक्त संतांसाठी तर प्रत्येक सामान्य माणसासाठी आहे. देवाचा विचार, भक्ती, नम्रता आणि नितांत प्रेम हीच खरी शिकवण आहे. फार काही शिकवण्याची गरज नाही, हे जीवनच एक शिक्षक. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट्स बॉक्समध्ये कसा वाटला तरी नक्की द्या आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून आपण जे व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल.